सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ते भातकुली या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शुक्रवारी 26 जुलै रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान शहरातील परमानंद मालानी शाळेनजीक एका दुचाकी स्वारास आपला जीव गमवावा लागलाय। ही घटना मूर्तिजापूर ते भातकुली राज्य महामार्गावरील हिरपूर रोडवर परमानंद मालानी शाळेजवळ घडली आहे। मूर्तिजापूर ते भातकुली या राज्य महामार्गाचं नुकतेच काही महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आलं होतं, मात्र अल्प कालावधीतच सदर महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। रात्रीच्या सुमारास या मार्गाने वाहन चालवताना चालकास रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवत मोठी कसरत करावी लागते। विशेष म्हणजे याच मार्गावर शहरातील 2 प्रतिष्ठित शाळा असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनांची वर्दळ कायम असते। शुक्रवारी 26 रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकी क्रमांक MH30 1578 ने मूर्तिजापूर येथील आठवडे बाजार करून शेलू बाजार येथे आपल्या घरी परतताना रस्त्यातील खड्ड्यात गाडी उसळून झालेल्या अपघातामध्ये सुधाकर कोंडोजी चव्हाण वय वर्ष 35 राहणार शेलू बाजार तालुका मूर्तिजापूर यांचा मृत्यू झाला। तर त्यांच्यासोबत असलेले प्रमोद संभाजी सोळंके वय वर्ष 37 राहणार गायरान मूर्तिजापूर आणि वेदांत शंकर सोळंके वय वर्ष 16 राहणार मधापुरी हल्ली मुक्काम गायरान मूर्तिजापूर हे दोघे काका पुतणे गंभीर जखमी झाले। या जखमींना रस्त्यातील इतर वाटेकरूंनी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान सुधाकर कोंडोजी चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर प्रमोद संभाजी सोळंके हे गंभीर जखमी झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना वेदांत शंकर सोळंके यांच्या समवेत पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अकोला येथे हलवण्यात आलं। तर सुधाकर कोंडोजी चव्हाण यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे ठेवण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करत आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, जागर जनस्थान, अकोला।